माथेरान डोंगरातील आदिवासी वाड्यांच्या विकासाला नवी दिशा। अनेक वर्ष रखडलेल्या रस्त्याचे कामाचे भूमिपूजन, ग्रामस्थांमधले जल्लोष। कर्जत तालुक्यातील माथेरान डोंगर रांगेतील दुर्गम आदिवासी वाड्यांच्या विकासाला अखेर गती मिळाली असून अनेक वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच उत्साहात पार पडले। वनविभागाकडून वनजमीन हस्तांतरणास मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कर्जत कल्याण राज्य मार्ग 76 ते जुम्मापट्टी या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। या रस्त्यामुळे डोंगराळ भागातील आदिवासी बांधवांना दळणवळणाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असून शिक्षण, आरोग्य आणि रोजगारांच्या दृष्टीनेही हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे। माथेरान डोंगर रांगेतील अनेक आदिवासी वाड्यांना जाण्यासाठी आजही पायवाटांचा आधार घ्यावा लागतो। पावसाळ्यात तर परिस्थिती अधिक बिकट होत असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता। वनजमिनीमधून रस्ता तयार करण्यास मंजुरी मिळत नसल्याने राष्ट्रीय ग्रामीण विकास यंत्रणेला काम सुरू करता येत नव्हते। त्यामुळे हा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित राहिला होता। अखेर आदिवासी कार्यकर्ते जेतू पारधी आणि गणेश पारधी यांनी आंदोलनाची भूमिका घेत आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने या प्रश्नाची गंभीर दखल घेतली। रायगड जिल्हा उपवनरक्षक राहुल पाटील यांच्या स्तरावर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। माणगाव ग्रामपंचायत हद्दीतील वनजमिनीचा प्रस्ताव रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीसमोर ठेवण्यात आला होता। मंजुरीनंतर बेकरे गाव हद्दीतील कंपार्टमेंट क्रमांक 51 मधील सर्वे क्रमांक 102, 101 आणि 97 मधील 5 प्रस्तावांना हिरवा कंदील मिळाला। सुमारे 1686 मीटर वनजमीन रस्त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली असून 3 मीटर रुंदीचा हा रस्ता तयार केला जाणार आहे। यासाठी 0.5058 हेक्टर वनजमीन वापरण्यात येणार आहे। रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायत अंतर्गत बेकरेवाडी येथे करण्यात आले आहे। यावेळी अनेक वर्ष रस्त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे जेतू पारधी आणि गणेश पारधी यांच्यासह स्थानिक आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामस्थांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला। ठाकूर समाज संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मालू निरगुडा, बाळू भगत, दत्तात्रय निरगुडे, झिम्मा शिंगाडे, बुदाजी निरगुडे, हरिश्चंद्र पारधी, संधू पारधी, चाहू पारधी, लहू शिंगाडे, मंगल पारधी, लक्ष्मण सांबरी, चंद्रकांत सांबरी, मंगेश निरगुडे, तुषार पारधी, जयेंद्र निरगुडे, चंद्राबाई पारधी, संगीता शिंगाडे, कैलास शिंगाडे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते। दरम्यान पावसाळ्यापूर्वी 5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली असून या रस्त्यामुळे माथेरान डोंगरातील आदिवासी वाड्यांच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे। आता जे आदिवासी आज गेले भारताला स्वातंत्र्य मिळून आज अनेक दशके उलटून गेली तरी सुद्धा ह्या आदिवासी वाड्यापाड्यांना कुठल्याही दळणवळणाची व्यवस्था नव्हती आणि त्याला एकमेव अडथळा ठरत होतं हे फक्त वनविभाग। आणि वनविभागाच्या अडथळ्यामुळे आजपर्यंत ह्या वाड्यांचा कुठल्याही प्रकारची दळणवळणाची व्यवस्था झालेली नव्हती। परंतु सातत्याने पाठलाग करून विविध प्रकारचे संघर्षाने आंदोलने करून आणि विशेष करून जयतू पारधी आणि गणेश पारधी यांनी अनेक वेळा आत्मदहनाचा इशारा देऊन सुद्धा प्रशासन हलत नव्हता। आता गेल्या 21 एप्रिलला पुन्हा आत्मदहनाचा इशारा आणि त्या ठिकाणी फॉरेस्टच्या ऑफिसच्या समोर आम्ही या ठिकाणी आंदोलन केले। त्या आंदोलनामध्ये आम्ही उपस्थित होतो, सहभागी होतो आणि त्या धर्तीवर वनविभागाने आणि संबंधित जे काही खाते आहे त्या खात्यामार्फत 3-2चा दावा तात्काळ मंजूर करून आणि आज खऱ्या अर्थाने ह्या रस्त्याला मंजुरी मिळालेली आहे। परंतु गेल्या अनेक वर्षापासून या आदिवासी वाड्यांचे अनेक लोक रस्ता अभावी त्यांना कुठल्याही प्रकारच्या वैद्यकीय सुविधेसाठी ह्या रस्त्याने नेत असताना अनेक लोकांचा बळीसुद्धा ह्या वनविभागाने घेतला आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही। परंतु उशिरा का होईना परंतु आज ह्या रस्त्याला खऱ्या अर्थाने आज तिथं मुहूर्तमेढ रोवलेले आहे आणि ह्या अनुषंगाने ह्या रस्त्यासाठी संबंधित आपले सर्व लोकप्रतिनिधी असतील, संबंधित प्रशासनाचे लोक असतील, समाजाचं काम करणारे सर्व पदाधिकारी असतील, समाज संघटनेचे पदाधिकारी असतील, ग्रामस्थ असतील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लढा देऊन या ठिकाणी आज एक प्रकारे इतिहासात नोंद करण्यासारखा असा हा सुवर्णक्षण या ठिकाणी आज उद्घाटन होतोय, भूमिपूजन होतोय
आणि ह्या भूमिपूजनासंदर्भात आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रशासनाला आणि संबंधित ठेकेदाराला ह्या निमित्त आम्ही विनंती करतोय, हा रस्ता लवकरात लवकर व्हा, जेणेकरून इथून पुढील आमचे आदिवासी बळी या रस्त्यामुळे जाता कामा नये याची दक्षता देखील प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांनी घ्यावी, अन्यथा पुन्हा आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊन देऊ नका एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर युट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा. सबस्क्राईब हे बटन दाबा. आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.